मेडिकल चेकअप करण्यासाठी डॉक्टरांचं पथक बीड पोलीस स्टेशनमध्ये आज कोर्टात हजर करण्यापूर्वी मेडिकल चेकअप। वाल्मिक कराडला आज केस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। खंडणी प्रकरणामध्ये कराड कोठडी। खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले। तपासासाठी कराड विष्णू साठेचे आवाजाचे नमुने महत्वाचा पुरावा ठरला। पुण्यात रिअल एस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा। लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता। विरोधकांचे फोन क्षणार्धात टॅप करू शकणाऱ्या यंत्रणेला आरोपीच्या मोबाईलचा साधा सीडीआर सुद्धा मिळत नाही का? सरकारचे पुरावे नष्ट होण्याची सरकार वाट पाहत आहे का? सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावरती रोहित पवारांचे सवाल। खंडणीखोरांची संकेतस्थळावरती तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध होणार। बीडमधील खंडणी प्रकरणानंतर पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरती अंमलबजावणी केली जाईल। पानिपत युद्धाच्या शौर्यगाथेला मुख्यमंत्री करणार वंदन। मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत स्मारकाला भेट देणार। फडणवीसांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे उपस्थित राहणार। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदांवर हटवायचा प्रस्ताव। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर प्रस्ताव। मंजुरीसाठी फडणवीस अनुक्रमे सादर करणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार। शाखा प्रमुख पदापासून सर्वोच्च पदांवरती नव्या नियुक्त्या होतील। नव्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।